माझे नाव जिज्ञासा महेश गोडे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकते. माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझे नाट्यक्षेत्राचे नाव आहे मलाही हवाय मापै. माझं एकदा ऐक ना गाई, मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणालीस? मग मलाही सगळ्यांसारखा एक छान मोबाईल फोन पाहिजे की नाही? कशासाठी? म्हणजे काय, बोलण्यासाठीच ना असतो मोबाईल फोन. वा, गंमतच आहे. ताईने मागितला तर लगेच मिळतो फोन. दादा तर कॉलेजला सुद्धा नेतो त्याचा मोबाईल. बाबांकडे तर 2-2 मोबाईल फोन असतात. आणि आम्ही मागितलं तर म्हणे गरज काय त्याची. ए तायडे, उगाच काही बोलू नकोस हा. तुला जेव्हा मोबाईल मिळाला तेव्हा मी काही बोलले होते का ग? वा, हो, आम्हालाही महत्वाचं काम असतं, महत्वाचं बोलायचं असतं. आई, पुढल्या महिन्यात माझा वाढदिवस येतोय. मित्रमैत्रिणींना पार्टीसाठी बोलवायला किती मज्जा येईल. दादाचा फोन घेते मी कधी कधी, पण फक्त गेम्स खेळण्यासाठी ग. बोलण्यासाठी काय करावं मग? अरे, उद्या संध्याकाळी माझी बर्थडे पार्टी घरीच आहे गच्चीवर. तू जरा लवकर येशील ना? गुड. वाव, किती मस्त वाटेल असे फोन करताना. अगं आई, अचानक शाळेत सुट्टी घ्यावी लागली तर उगीच सरांची बोलणी खावी लागतात. त्यापेक्षा पप्पा कसे घरातूनच ऑफिसला फोन करतात तसा फोन करायचा. हॅलो, गुड मॉर्निंग सर, मला आजची सुट्टी मिळेल का? जरा महत्वाचं काम आहे घरी. हो सर, उद्या नक्की येणार शाळेत. थँक्यू सर. खूप कामं करतात येतात अशी. आजी, तू नको आईला रागावूस. काय म्हणतेस? तुम्हा मुलांना मोबाईलवरती किती वेळ बोलावं याचं भानच नसतं. तू म्हणतेस ते खरं, पण दादा कसा मित्रांना नुसतं सांगत राहतो. अरे, मी ग्रंथालयात अभ्यास करतोय. अगं, मोठी माणसं करतात तसं आम्ही मुलं करणार नाही. देऊन तर बघा आधी